टॉपला फिनिश करतोय. जर अप राहिला तर भैरी भवानी टॉपला फिनिश करू शकते. त्यामुळे अतिशय महत्वाचा सामना असणार आहे, कारण घोडपदेव आणि भैरी भवानी आणि त्याच्याबरोबर सावकार 11 या तिघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. सलग जर 3 षटकार संदेश गावडेने जर मारले तर निलेश गावडे यांच्याकडनं रोख 300 रुपयाचं बक्षीस आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झालाय. स्ट्राईकला पाहायला मिळतोय आपल्याला संदेश, नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय शिवराज आणि गोलंदाजी धुरा सांभाळणारे पप्पू साळवी. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अतिशय घणाघाती गोलंदाजी म्हणावी लागेल पप्पू साळवीची, कारण खरंच एक चांगला स्पेल त्याच्याकडनं या पूर्ण स्पर्धेत. मला वाटतं पहिला सामना गमावल्यानंतर भैरी भवानीनं चांगला कमबॅक केला. मला वाटतं मकरंद मांगडीला पहिल्या मॅचला ड्रॉप केलं होतं, पण त्याच्यानंतर मात्र चांगला कमबॅक भैरी भवानीचा पाहायला मिळतोय. पाहूया एक चांगला खेळ या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळतोय. अतिशय 3 संघांसाठी हा सुरू असलेला सामना आहे, कारण सावकार 11 देखील या सामन्याकडे बघतोय की त्यांना कोण बीट करताय का. कारण रन रेटचा विचार केला तर तिन्ही संघ एकमेकांशी झुंजताना. पहिला चेंडू पप्पू पॅव्हलियन एंड कडनं संदेशसाठी हलक्या हाताने नाही तर चांगला पुश केलाय. चेंडू गेलाय, थोडासा फंबल झालाय. कॅच होऊ शकली असती या क्षेत्ररक्षकाकडून, परंतु झेल सुटतोय संदेश सारखा फलंदाजाचा जो घातक ठरला होता सेमीफायनल मध्ये देखील, मागच्या सामन्यामध्ये देखील. आता मात्र स्ट्राईकला येतो शिवराज वारेकर. याचा जर विचार केला तर ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू बीट करताना दिसतात ते शिवराज वारेकरला, आणि तशा पद्धतीचा मला वाटतं खेळ इथं केला जाऊ शकतो. पप्पू साळवी हा अनुभवी एक कोतवड्यातला अष्टपैलू असा खेळाडू आहे आणि तो नक्कीच अक्कल हुशारीने इथं गोलंदाजी करेल, यात काय शंका नाही आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, पॉवर प्ले चालू आहे पहिल्या षटकाचा. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मिड विकेटच्या दिशेनं 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पप्पू राईट हँड ओव्हर दी विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. शिवराज डावखुरा फलंदाज. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पाहूया दुसरा चेंडू. सामन्याला उशीर होतोय. पुन्हा एकदा पप्पू तयार होतोय. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल. पुन्हा एकदा शिवराजसाठी पुढचा चेंडू. हा चेंडू मी म्हटलं त्या शिवराज वारेकर, कारण बघितलं तर मिड विकेटच्या दिशेनं त्याची स्ट्रॉंग बाजू आहे, पण त्याला खेळवलं गेलं ऑफसाईडच्या दिशेनं आणि पूर्णपणे शरणागती पत्करत शिवराज. मला वाटतं 4 चेंडूमध्ये केवळ 3 चेंडूमध्ये 0 या धावसंख्येवरती शिवराज तंबूत परततोय आपल्या संघासाठी. पप्पू साळवी सारखा अनुभवी असा गोलंदाज आणि जिथंच त्यानं आपली कला इथं दाखवून दिले या मैदानावरती. आपण पाहताय खास कोतवडे प्रीमियर लीग पर्व 4 फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओराम अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा KPL. आणि नक्कीच फ्रेंड्स क्रिकेट क्लबचा जर विचार केला गेला तर जवळजवळ 50 वर्ष या मैदानावरती ते कायम खेळत आलेले आहेत. कारण पंकज स्मृती क्रिकेट क्लबच्या आयोजनामध्ये कायम याच मैदानावरती सामने खेळवले गेलेत. आमचे ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ क्रिकेटपटू पंकज आपले प्रकाश नागवेकर इथं मला माहिती पुरवत आहेत. नवीन मेट्रो मैदानात दाखल झालाय. दरम्यान 1 डाऊन प्रणव वरती नक्कीच मजल असू शकते. या टीमची पूर्ण जबाबदारी, जिम्मेदारी म्हटलं तरी चालेल. प्रणवनं झेलले या अगोदर, पण मागच्या सामन्याचा अनुभव घेतला तर संदेश गावडेला रनआउट केलं होतं आणि तिथेच थोडासा सामना फसला होता त्यांच्या बाजूने. पण पुन्हा एकदा पप्पू साळवी
राईट हँड ओव्हर दी विकेट, मारा करण्यासाठी सज्ज होतोय तो प्रणवसाठी. चांगला चेंडू लेगस्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. कोणतीही धाव मिळत नाही, निर्धाव असा चेंडू जातोय. पहिले षटक प्रगतीपथात आहे. पप्पू साळवी अतिशय निर्णायक अशी गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये त्याची पाहायला मिळते. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी विकेट, मारा करण्यासाठी सज्ज होतोय तो प्रणवसाठी. चांगला चेंडू, उत्तुंग असा फटका मिडॉनच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मला वाटते पराग वारेकर कडून केलं जात आहे. आणि इथं नक्कीच 4 धावा होत्या, तिथे 2 धावा वाचवल्या जात आहेत. या 2 धावांशी पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 1-3 अशी पाहायला मिळते. 1 गडी बाद 3. अतिशय निर्णायक षटक पप्पू साळवीने टाकलंय आणि पॉवर प्ले मध्ये खरंच एक घणाघाती गोलंदाजी म्हणावी लागेल पप्पू साळवीची. पाहूया दुसरं षटक घेऊन मला वाटते प्रसाद सुर्वेकडे चेंडू दिला जाऊ शकतो आणि दिलाही गेलाय. पाहूया समोर आता संदेश गावडे, ज्याला धावा जमवणं गरजेचं आहे. आपल्या संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला, घोडपदेव संघाच्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच संदेश गावडेला धावा जमवणं अतिशय महत्वाचं आहे. परंतु दीपकजी सर, मला एक प्रश्न पडतो की रोहित सावंत सारखा एक फलंदाज त्यांच्याकडे आहे, पण त्याला पाठवलं जात नाही. त्याला लास्ट म्हणजे 4-5 नंबरवर पाठवलं जातंय. काय कारण असू शकतं? नक्कीच धावांची गती वाढवण्यासाठी हा निर्णय असू शकतो, परंतु 4 षटकांच्या सामन्यामध्ये ताबडतोब या ठिकाणी खेळीची आवश्यकता असते. नक्कीच सर, कारण ज्या पद्धतीचा प्रसाद गोलंदाजी करतो, दोन्ही बंधुराज आहेत. रोहितला खास करून वनडाऊनला पाठवलं गेलं पाहिजे होतं. अतिशय महत्वाचा सामना आहे आणि इथे जसं म्हटलं की चाचपडत खेळण्यात काही अर्थ नसतो, घे मार अशी ही परिस्थिती असते. पुढचा चेंडू प्रसादचा आणि हा मात्र उत्तुंग फटका, झेल खाली आहे तर प्रसाद, परंतु चेंडू जातो लॉंग सीमारेषा पार. षटकार. परागनं अतिशय चांगला ट्रायल केला होता या चेंडूला पकडण्याचा, परंतु संदेशची ताकद इथं उपयोगी पडते आणि धावसंख्या होते 9. संदेश गावडे नक्कीच हुकुमी यक्का घोडपदेव वारे संघाचा आणि त्याच्यासाठी अतिशय महत्वाचा खेळ पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूचा समाचार घेतलाय प्रसादचा, चेंडू पाठवलाय सरळ वाऱ्याच्या दत्त मंदिराच्या दिशेनं. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो संदेश गावडे. प्रसाद सुर्वेचा पुढचा चेंडू पॅव्हलियन एंडकडनं 10-12 पावलांचा 55 क्रॉस करा, चेंडू फेक केले. आता मात्र चांगला कमबॅक गोलंदाजच्या दृष्टीनं पाहायला गेला. यॉर्कर लेनचा चेंडू ऑफ साइड डी ऑफ स्टंप टाकला होता आणि संदेशनं अक्कल हुशारीने हा चेंडू खेळलाय, हलक्या हाताने खेळलाय. जोपर्यंत पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे येतोय तोपर्यंत 1 धाव दरम्यान पूर्ण केली जाते. या एका धावांची धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचते. 10 धावा धावसंख्यावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला तो प्रणवला मोठी कामगिरी म्हटलंच तर एक सिंगल रन काढून द्यावा लागणार आहे. पुढचा चेंडू प्रसाद, चांगला चेंडू होता, पॅटची कट घेत चेंडू गेला होता पॉइंट गलीच्या दिशेनं. 1च धाव इथे मिळणार आहे आणि नक्कीच स्ट्राईकला पुन्हा एकदा संदेश, तो आक्रमक शैलीमध्ये एका षटकारानिशी आपल्या संघासाठी खेळतोय. प्रसाद नक्कीच जर विचार केला गेला तर घोडपदेव वारे संघाच्या डगआउट मंड थोडीशी आक्रमक अशी सिच्युएशन पाहायला मिळते, थोडंसं वातावरण तंग पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा हा चांगला चेंडू, चांगला कमबॅक म्हणता येईल प्रसादचा की संदेश सारखा आक्रमक शैलीच्या फलंदाजाला जखडून ठेवलं या चेंडूवरती. ऑफ साइड ऑफ स्टंप मारा केला गेला जातोय आणि नक्कीच 2 चेंडू या षटकातले अजूनही बाकी आहेत. या 2 चेंडूचा समाचार संदेश कसा घेतो? पुढचा चेंडू, हा देखील चांगला फटका, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आणि बाद. संदेश गावडे सारखा मोहरा बाद करण्यात यश मिळतंय ते इथे प्रसाद सुर्वेला आपल्या मोहजाळामध्ये अटकवलंय. ऑफ साइड ऑफ स्टंप टाकला जातोय चेंडू आणि इथे देखील फसवलं जाते. जे संदेश गावडे सारखा एक हुकमी एक्का फलंदाज बाद होतोय. घोडपदेव वारेला लागलेला हा दुसरा धक्का. नक्कीच 11 या धावसंख्येवर दुसरा मोहरा बाद होतोय तो घोडपदेव वारे संघाचा. आता मात्र डावखुरा फलंदाज, आक्रमक शैलीचा फलंदाज रोहित सावंत मैदानात दाखल होतोय, ज्या मागच्या सामन्याचा हिरो म्हणावा लागेल. कारण जिथं संघाला गरज होती तिथे 2 षटकार खेचत सामना विजयी करून दिला होता रोहित सावंतनं. आता पुन्हा एकदा तीच जबाबदारी पुन्हा एकदा पाहायला मिळते, ती रोहित सावंतच्या खांद्यावरती. नॉन स्ट्राईकला पाहायला मिळते आपल्याला प्रणव, पुन्हा एकदा प्रसाद सुर्वे त्याचा बंधुराज आहे आणि समोर असणार आहे रोहित.
पाहूया कशाबद्दलचा खेळ राखतोय. अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये भैरी भवानी आपली पूर्णपणे ताकद झोकताना पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू प्रसादचा ऑफसाईड टाकलेला होता. चेंडू फक्त पिकअप केला लेग स्टंप वरनं आणि हा मात्र एक धाव तिथं दुसरी धाव देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख पाहायला मिळते आणि मला वाटते दुसऱ्या षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय आणि धावसंख्या पाहायला मिळते 13 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावांवरती 2 गडी बाद अशी धावसंख्या पाहायला मिळते. 13 रन्स बॉल्स वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसरा षटक घेऊन मला वाटते जय भैरी भवानी संघाकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो प्रतीक कांबळे. हा देखील अतिशय अनुभवी असा गोलंदाज आहे तो भैरी भवानी संघाचा. मला वाटतं चौथं षटक निर्णायक असू शकेल आणि ते मकरांसाठी राखीव ठेवलं गेलं असावं असं मला वाटतंय. पुन्हा एकदा आपण स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. मला वाटते जो टॉपला फिनिश करणारा संघ आहे तो याच स्पर्धेच्या फायनलला जाऊन पोहोचणार आहे. त्यामुळे अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. सावकार 11 संघाचे देखील संघ मालक आणि प्लेयर या सामन्यावरती नजर ठेवून आहेत. कारण आताच्या घडीला टॉप 11 जर विचार केला तर सावकार 11 टॉपला फिनिश करतोय. पुढचा चेंडू चांगला चेंडू प्रतीकने बीट केलाय प्रणवला. चेंडू जातोय निर्धाव. कोणती धाव मिळत नाही. अतिशय निर्णायक लीग सामन्यातला हा मला वाटते शेवटचा सामना आणि या शेवटच्या सामन्यामध्ये ठरणारा या स्पर्धेचा टॉपचा संघ कोण असणार आहे आणि टॉपला फिनिश करणारा संघ थेट पोहोचणार आहे या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये. त्यामुळे अतिशय महत्वपूर्ण सामना आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी भैरी भवानी संघाकडनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू पिकअप केला फलंदाजांना आणि हा झेल सुटतोय आणि 4 धावा मकरांसारख्या खेळाडूकडनं ही अपेक्षा नाहीये. एक चांगला झेल होऊ शकला असता पण बीट केल्या. मला आदर्श कोलगे सारखा क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता पण आदर्शला कोणती संधी या चेंडूला पकडण्याची दिली नाही मकरांना आणि एक हातात आलेला सोन्याचा गोळा इथं सोडलाय. दीपक सर म्हटलं जातं कॅच महत्वाच्या असू शकतात. ज्यापर्यंत आपण म्हटलं की वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटला आपण कॅच विन द मॅच. पुढचा चेंडू प्रणवचा आणि हा देखील चांगला कमबॅक. गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी. दीपक सर ओव्हर टू यू. एक जबरदस्त मुकाबला है और सावकार 11 की टीम जिन्हें मौका बना हुआ है सीधे फाइनल में पहुंचने का. जब मौका बनेगा तो भैरी भवानी की टीम अगर ये मैच पराजित होती है तभी वो सीधे फाइनल में खेलेंगे, अन्यथा नंबर 2 पर रहेंगे. तो अब ये जीत दोनों टीमों के लिए बेहतरीन होगी जो कि ये भी जीत सीधे फाइनल की तरफ ले सकती है भैरी भवानी की टीम के लिए. और शुरुआत को गेंद उठाकर गेंद को खेला है. इस बार गेंद जा रही. क्या शानदार छक्का. अंपायरों का इशारा. क्या जबरदस्त स्ट्रोक खेल दिया है. जबरदस्त प्रदर्शन जारी है इस टूर्नामेंट के मैचों में. अब 24 रन स्कोर हो चुका है. 2 गेंदें शेष है. फिर से एक बार प्रतीक बैट अराउंड द विकेट से ये गेंद और बार फिर से एक बार ट्राई किया लॉन्गर की दिशा में गेंद जब तक कि वहां पर फीड हो रही है. 1 रन यहां पर मकरंद के ऊपर थोड़ा दबाव बना लेकिन ये रनआउट का चांस था. लेकिन इस बार चांस गंवाते हुए भैरी भवानी की टीम. तीसरे ओवर के आखिरी गेंद करेंगे प्रणव जिन्होंने की 4 विकेट चटकाए थे लगातार गेंदों पर. इस समय इस ओवर के अगली गेंद का मुकाबला करेंगे, सामना करेंगे. करो या मरो की स्थिति है इस मैच में और इस पिच राइट ओवर द विकेट से गेंद करते हुए प्रणव को गेंद और प्रणव ने मार्गेन को खेला दौड़ो लेकिन जब तक कि प्रतीक गेंद को नहीं उठा सके. 1 रन पूरा किया है. नजदीकी बिल्डर को गेंद को उठाना पड़ा. गेंद अनूप के दस्तारों में पहुंची है बॉलिंग इन पर लेकिन 1 रन और इस 1 रन के साथ 3 ओवर के बाद 26 रन स्कोर. 3 विकेट के 2 विकेट के नुकसान पर 26 रन स्कोर हो चुका है. तो अच्छी बैटिंग की करते हुए यहां पर घोड़पदेव
श्री भैरी भवानी टीम के खिलाफ 26 रन स्कोर, जबकि 2 विकेट के नुकसान पर कोतोड़े प्रीमियर लीग का इंपॉर्टेंट मैच चलता हुआ, जो इस समय बेहतरीन पोजीशन पर नजर आ रही है। पहले बैटिंग करते हुए आखिरी ओवर का खेल मकरंद माइंगड़े इस बीच नया और प्रारंभ कर रहे हैं और स्ट्राइक पर प्रणव रोहित नॉस्टा गेंद पर प्रणव सामना कर रहे हैं मकरंद की गेंदबाजी का। ये फाइनल ओवर इनिंग का, और मकरंद ने ड्राइव किया ऑन साइड में और प्रॉपर फील्डर गेंद को उठा रहे हैं, लेकिन पहली मर्तबा गेंद को नहीं उठा सके। 1 रन, और इस 1 रन की मदद से 27 रन स्कोर है। अब रोहित जो कि सामना करेंगे, रोहित सामना करने के लिए तैयार है। फिर से एक बार मकरंद दाहिने हाथ से राइट ओवर द विकेट, लगातार फील्ड लगाई जा रही है पप्पू सालवी के नेतृत्व में, और इस समय गेंद करेंगे रोहित के लिए। बड़ा मैच है ये, मैच काफी इंपॉर्टेंट है भैरी भवानी के टीम के लिए, जो कि इस समय टॉप पर है, जो कि साउकार 11। और इसी बीच अगली गेंद इस ओवर में मकरंद की गेंद को उठाकर खेल दिया है। ठीक गेंद हवा में है, गेंद के नीचे फील्डर, और ये कैच वहां पर ड्रॉप हुआ है और 2 रन बना रहे हैं बल्लेबाज। कैच एक आसान सा मौका था। रोहित इस समय बाल बचे हैं और रन संख्या 29। दीपक सर, जर म्हटला तर आदर्श कोलगे सारखा हा चांगला क्षेत्ररक्षक इथे झेल सोडतोय. मला वाटतं भैरी भवानी संघ पूर्णपणे धारोधीर पडतोय, कारण अतिशय सुरेख अशा या सामन्यामध्ये, अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये 2 महत्वाचे झेल सोडले जात आहेत. थैंक यू सर. तो इस मैच अगली गेंद करते हुए रोहित के लिए, और रोहित ने फिर से में स्टंप शॉट खेला है. इस बार संभवतः कैच नहीं हो सका. फिर से 1 बाउंस गेंद यानी कि डिक्लेयर की तरफ जा चुकी है, और अब 30 रन स्कोर है. अशफाक बारगिर सर यहाँ पर उन्हें समझाते हुए कि किस तरीके से कैच लेना है, किस तरह की वापसी करनी है मैच में, जो कि इंपॉर्टेंट मैच है श्री भैरी भवानी के टीम के लिए. जितना स्कोर बनेगा सेकंड इनिंग में चेस करना उतना आसान नहीं है इस मैदान के ऊपर, जब तक कि 4 ओवर का सवाल है. इस बीच मकरंद गेंद करते हुए रोहित को, और रोहित ने शॉट खेला ऑन साइड में, गेंद गई मिड विकेट, और लगभग मिड विकेट बाउंड्री के एरिया में, जब तक कि वहां पर फील्ड हो रही. दूसरा रन काफी तेजी के साथ पूरा किया गया. तो इस समय विकेट कीपर वाले एंड पर रन संख्या 32, 32 रन 2 विकेट के नुकसान पर. आखिर के 2 गेंदें शेष है, 2 बॉल बाकी है इस ओवर के. 32 रन यहां पर बना लिए हैं. गौरव देव की टीम ने भी एक चुनौती भरा स्कोर खड़ा कर दिया है, जिस मैच में वो उलटफेर करने की कोशिश कर सकते हैं सेकंड नंबर पर. लेकिन मकरंद की ये गेंद ऑफ स्टंप से काफी बार ऑन साइड पर घुमा कर खेला मिड विकेट एरिया में. क्या शानदार फील्डिंग का वहां पर प्रदर्शन है. पराग वाडेकर के द्वारा एक जबरदस्त फील्डिंग देखने को मिल चुकी है. शानदार फील्डिंग, वहां पर चौके को रोका, और इस समय स्कोर हो चुका है 34 रन बनाए हैं बल्लेबाजों ने. लेकिन अब आखिरी गेंद शेष है. क्या टारगेट बनेगा इस गेंद के ऊपर देखने को मिलेगा. रोहित इस समय उनका बल्ला हवा में झूलता हुआ, ये गेंद उसको उठाकर खेलना चाहते थे चूंकि इस बार, और इसी बीच ये ओवर समाप्त हुआ है. 34 यानी कि आउट है बैट्समैन. 3 विकेट 34 रन, 35 रनों की आवश्यकता, 35 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी भैरी भवानी संघाला. नक्कीच पहिल्या इनिंगचा खेळ इथं समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला गेलं तर 34-35 धावांचं आव्हान भैरी भवानी संघासमोर. प्रत्येक षटकामध्ये जर विचार केला तर 8.75 म्हणजे 9 धावा जमवाव्या लागणार आहेत भैरी भवानी संघाला. अतिशय महत्वाचा सामना आहे, कारण दुसरीकडे विचार केला गेला तर घोडपदेव वारे संघाच्या दृष्टिकोनाने देखील अतिशय महत्वाचा हा सामना आहे. कारण दुसरीकडे विचार केला तर सावकार 11 देखील डगआउट मध्ये बसून हा सामना पाहतोय, की ज्याला देखील याच स्पर्धेच्या टॉपला जर फिनिश करायचं असेल तर सावकार 11 देखील डगआउट मधनं सामना बघतोय. कारण या स्पर्धेचा म्हणूनच म्हटलं जातं
जोपर्यंत क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे, जोपर्यंत या स्पर्धेचा अंतिम सामन्यातला अंतिम चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत या स्पर्धेमध्ये निकाल लागणं फार गरजेचा जो विषय आहे या विषयाला जर विचार केला तर या स्पर्धेचा विजेता कोण, या स्पर्धेचे फायनलिस्ट कोण हे अजूनही झालेलं नाहीये. फायनल होण्यासाठी इथं अजूनही पराक्रम करावे लागणार आहेत, गाजवावं लागणार आहे मैदान. या 4 चेंडूमध्ये म्हणजे या 4 षटकामध्ये 24 चेंडूंचा खेळ महत्वपूर्ण राहणार आहे. या स्पर्धेच्या 4 फायनलिस्ट संघांचा विचार केला तर पुन्हा एकदा आपण थेट पोहोचतोय कोथवडे प्रीमियर लीग मध्ये, जिथं चालू आहे लाईव्ह टेलिकास्टिंग. आणि या स्पर्धेमधनं मला वाटतं टेलिव्हिजनचा जर विचार केला तर त्याच्या देखील विचार केला तर भरपूर प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच या स्पर्धेचं हे 4थं वर्ष आहे. ही स्पर्धा वेगवेगळ्या भागांमध्ये खेळवली जाते आणि या स्पर्धेचा यजमान यावर्षी महालक्ष्मी स्पोर्ट्स ढोकंबळे आहे. आणि नक्कीच यजमान पद गाजवत असताना इथे अतिशय सुरेख असं नियोजन पाहायला मिळतंय. आणि या सुरेख नियोजनाचा विचार केला तर आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अतिशय चांगलं नियोजन या स्पर्धेचं आतापर्यंत पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा थेट पोहोचतोय आपण मैदानावरती. घोडपदेव वारे संघानं 34 धावा धावफलकावरती लावल्या आहेत, 35 धावांचं आव्हान दिलंय. पाहूया सलामीची जोडी मैदानात भैरी भवानी संघाकडनं कोण येतंय. मला वाटतंय प्रतीक कांबळे असू शकतो आणि त्याच्याबरोबर मकरंद मायंगडे असू शकतो. आणि पहिलं षटक नक्कीच घोडपदेव वारे संघाकडनं संदेश गावडे घेऊन येईल असं वाटतंय. कारण जर विचार केला तर पहिलं षटक अतिशय निर्णायक षटक असू शकतं. जसं विचार केला तर पप्पू साळवीनं पहिले षटक टाकलं होतं भैरी भवानी संघाकडून आणि तेच निर्णायक षटक ठरलं होतं. कारण शिवराज वारेकर सारखा पहिला मोहरा बाद करण्यात त्याला सफलता मिळाली होती. परंतु या पहिल्याच इनिंग नंतर सेकंड इनिंगचा खेळ सुरू होत असताना अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये मकरंद मांगडे आणि प्रतीक कांबळेची जोडी मैदानात दाखल होते. पाहूया हा सामना हे 24 चेंडू ठरवणाऱ्या या सामन्याचा निकाल. सावकार 11 देखील या स्पर्धेचा टॉप फिनिशरचा आत्ताचा तर संघ पाहायला मिळतोय, परंतु टॉपचं स्थान थोडंसं अजूनही कायम म्हणता येणार नाहीये. अजून या स्पर्धेचा विचार जर केला तर टॉपला फिनिश करणारा संघ पोहोचणार आहे थेट फायनल मध्ये. त्यामुळे या स्पर्धेचा टॉपचा संघ कोण आहे हे निर्णायक 24 चेंडू ठरवणार आहेत. गोलंदाजी धुरा सांभाळतोय संदेश गावडे, स्ट्राईकला मकरंद मांगडे. आता मात्र प्रत्येक षटकामागे जर विचार केला तर 9 धावांची गरज. दोन्ही फलंदाज कशा पद्धतीचा खेळ करताय. पहिला सलामीला आलेले फलंदाजांवरती या संघाची पूर्णपणे मदार पाहायला मिळेल. कारण अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये चेसिंग स्कोर आपण पाहतोय 35 धावा म्हणजे तसा हलका धावसंख्या म्हणता येणार नाही की आतापर्यंत 17-20 धावा देखील कठीण गेल्या चेस करत असताना. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. पहिला चेंडू संदेश टू मकरंद. पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने येतोय चेंडू 4 धावांसाठी. पहिलाच फटका रिव्हर्सच्या फटक्यानं मकरंदनं सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. 4 धावांना जसं म्हटलं की पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे, निर्णायक षटक ठरू शकतं. कारण याच षटकामध्ये 2च फक्त क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात असतात आणि दोन्ही क्षेत्ररक्षक आपण पाहताय लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक तैनात आहे. राईट हँडर फलंदाज मकरंद मांगडेसाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा संदेश टू मकरंद. हा देखील चांगला चेंडू, चांगला कमबॅक आता मात्र संदेशकडनं केला गेलाय. पाहूया मकरंद जसा कशा पद्धतीने खेळेल हे सांगता येत नाही. पुन्हा एकदा खेळला तर राजा, नाही तर तो 0 या धावसंख्येवर देखील बाद होऊ शकतो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू संदेश टू मकरंद. हा देखील चांगला चेंडू लेग स्टिकच्या बाहेरचा होता. थोडासा पुल करण्याचा प्रयत्न मकरंदचा, परंतु बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला नाही. परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5. पहिलं षटक प्रगतीपथात आहे. पहिल्या या लीग मधला शेवटचा सामना आपण पाहतोय घोडपदेव वारे वर्सेस जय भैरी भवानी. दोन्ही संघाच्या दृष्टीने विचार केला तर अतिशय महत्वाचा सामना. सावकार 11 संघ देखील बाहेरून हा सामना पाहतोय कारण त्यांच्या दृष्टीने देखील हा सामना अतिशय महत्वाचा आहे. पुन्हा एकदा संदेश तू प्रतीक
चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला कमबॅक संदेशकडनं. चांगली खराब सुरुवात झाली होती संदेशकडून, पण त्याच्यानंतर मात्र चांगला कमबॅक पुढच्या 3 चेंडूवरती पाहायला मिळतोय. प्रतीकला या सामन्यामध्ये जर विजयी संघाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागणार आहेत या 2 चेंडूंवरती, कारणच पॉवर प्लेचा फायदा उचलायचा आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आणि हा मात्र उत्तुंग फटका. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. रोहित सावंतच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय आणि पहिला धक्का बसतोय प्रतीक कांबळेच्या माध्यमातून भैरी भवानी संघाला. अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये पहिलं षटक टाकताना संदेश गावडे चांगला कमबॅक आपल्या संघाला करतोय. 5 धावा दिसतात धाव फलकावरती केवळ, आणि एक महत्वपूर्ण गडी बाद झालाय. पाहूया अनूप शिवलकर त्याची जागा घेण्यासाठी येतोय. अनूप शिवलकर मागच्या सामन्याचा हिरो, आणि आता पुन्हा एकदा त्याच्यावरतीच या सामन्याची पूर्णपणे जबाबदारी पाहायला मिळते. पाठीमागे पप्पू साळवी आहे, पराग वारेकर सारखा फलंदाज आहे, परंतु विचार केला तर केवळ 4 षटकांचा हा सामना आहे, आणि 4 षटकामध्ये पहिली सुरुवात ही फार महत्वाची असते, आणि सुरुवात थोडीशी डचमळीत होताना दिसते. डळमळीत अशी सुरुवात पाहायला मिळते. थोडीशी चाचपडत फलंदाजी करत होता प्रतीक, आणि तो नक्कीच तंबूत परतलाय. पुन्हा एकदा राईट हँड राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय तो अनूप शिवलकर साठी. पुढचा चेंडू, आणि हा देखील चांगला चेंडू, आणि मला वाटतंय पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर धाव फलकावरती धावा फक्त 1 गडी बाद 5. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामागे 10 धावा जमवणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. प्रत्येक चेंडू गणित याचं बदलताना दिसतंय, कारण आता हे देखील निर्णायक षटक. पाहूया घोडपदेव वारे संघाकडनं कोण घेऊन येणार हे पाहण्यासारखं असू शकतंय. काहीतरी टीम मिटिंग केली जाते आहे, आणि मला वाटते निखिल पाटीलला पाचारण केलं जात आहे, कारण घोडपदेव वारेकडे जर विचार केला तर रुपेश पारकर सारखा अनुभवी असा खेळाडू त्यांच्या मैदानामध्ये उपस्थित आहे, आणि अनुभवाच्या फायद्यावरती थोडीशी चर्चा मसलत झाली, सल्ला मसलत झाला, आणि त्याच्यानंतर निखिल पाटीलला दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलं गेलंय. पाहूया दुसऱ्या षटक. स्लोअर 1 गोलंदाजी करण्यामध्ये माहेर असा फलंदाज क्षेत्ररक्षक माफ करा गोलंदाज म्हटलं जातं तो निखिल पाटील, आणि त्याच्याकडे हे 4-6 चेंडू आता सोपवले जात आहेत. समोर आहे मकरन. मकरनला आता मात्र बॅट चालवण्याची गरज आहे. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल केला जातोय. मला वाटते 4 क्षेत्ररक्षक लेग साईडच्या दिशेनं म्हणजे मिड विकेट, मिड ऑन आणि स्वेरलॅकच्या दिशेनं क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात आहेत. लॉंग ऑफच्या दिशेनं एक क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात आहे. डीप कव्हरच्या दिशेनं देखील एका क्षेत्ररक्षकाला थोडं सीमारेषेच्या बाजूने ढकललं जात आहे. सामना सुरू करायचा खूपच उशीर होतो या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन निखिल पाटील सज्ज होतोय. राईट हँड राऊंड द विकेट मारा करण्यासाठी तयार मकरन मायंगडेसाठी, कारण रिव्हर्सचा फटका खेळतो मकरन, त्यासाठी खास डीप पॉइंटच्या दिशेने, डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. पुढचा चेंडू निखिलचा, आणि हा उत्तुंग फटका येतो मकरनच्या बॅट मधून. पाहूया पंचांचा इशारा, 6 धावांचा. मकरनच्या बॅट मधून निघालेल्या रिव्हर्स फटक्यामधनं 6 धावा. मकरन या स्पर्धेमधला अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये अतिशय घणाघाती खेळी, 1 चौकार आणि एका चौकार आणि एका षटकाराने शितो अजूनपर्यंत मैदानात उभा आहे. क्षेत्ररक्षक खास करून त्यासाठी तैनात राहिला होता, पण क्षेत्ररक्षक राहिला दर्शक. पुढचा चेंडू निखिल पाटील पुन्हा एकदा मकरनसाठी. पाहूया धावसंख्या धावफलकावर दिसते केवळ 11. पुढचा चेंडू निखिलचा मकरनसाठी. हा देखील चांगला चेंडू, परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातोय एकाच धावेसाठी. तिकडे मारण्यात काहीच अर्थ नाही, कारण केवळ 1 धाव मिळणार आहे, आणि निखिल पाटील बरोबर त्या पद्धतीने चेंडू टाकतोय, शॉर्ट चेंडू टाकतोय. कारण जर फिरून मारला, स्वीप जर केला, पुल केला गेला चेंडू, तरी देखील स्वेरलॅकच्या दिशेनं कोणताही मोठी धाव संख्या उभारता येणार नाहीये, त्यामुळे डिक्लेअर झोन मध्ये 1च धाव मिळते. पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडूसाठी सज्ज होतोय गोलंदाज निखिल पाटील. अतिशय महत्वपूर्ण सामना. मला वाटतंय धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 12-1 गड्याच्या मोबदल्यात. निखिलचे 2 चेंडू म्हणजे उर्वरित अजूनही देखील 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि 16 चेंडू ठरवणार आहेत या स्पर्धेचा टॉपर कोण असणार आहे. पुढचा चेंडू पाहूया.
मकरांसाठी हा देखील उत्तुंग फटका. पाहूया क्षेत्ररक्षक तैनात आहे झेल खाली. संदेश गावडे आणि संदेश कडनं ही चूक होणार नाही आणि मकरन सारखा अतिशय महत्वाचा मोहरा तंबूत परततोय. थोडस खेळून सांभाळून खेळण्याची गरज होती, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी विकेट गमावतोय मकरन. आपली संघाला काय गरज आहे याचा विचार केला जात नाही आणि विकेट फेकली जाते, बहाल केली जाते. संघाच्या दृष्टीने विचार केला गेला तर अतिशय महत्वाच्या क्षणी विकेट मिळवून देताना निखिल पाटील. पाहूया या सामन्यातला ट्विस्ट अजूनही बाकी आहे, या सामन्यामधला एक रोमांच अजूनही बाकी आहे. स्लोअर वन मध्ये फसवलं गेलं मकरनला. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय पप्पू साळवी. आता या संघाचा कर्णधार आणि नक्कीच महत्वाची धुरा असणाऱ्या या दोन्ही फलंदाजांवरती, कारण अनुप शिवलकर आणि पप्पू साळवी हे दोन्हीही या पंचकृषीमध्ये नावाजलेले फलंदाज आहे. अनुभव काही कमी नाही आहे आणि अनुभवाचा उपयोग अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशा पद्धतीने उपयोगात आणला जातोय हे पाहण्यासारखं असू शकणार आहे. सुरबन स्टेडियमवर सुरू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम हळूहळू मावळतीकडे वळताना दिसतोय. या स्पर्धेचा विजेता संघ कोण आहे हे देखील आपल्याला याच दिवशी याच सायंकाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. निखिल पाटील सज्ज होतोय, राईट हँड राऊंड दी विकेट मारा करतोय पॅव्हलियन एंड कडनं पप्पू साळवीसाठी. आणि हा देखील चांगला चेंडू, उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाल्याने वैभव खेळकर जोपर्यंत येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. थोडीशी पंबल इथे पाहायला मिळाला. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. चांगला कमबॅक निखिल पाटील कडनं पाहायला मिळतोय, कारण पहिल्याच चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर देखील एक अतिशय चांगला कमबॅक निखिल पाटील कडनं. मला वाटते 2 चेंडू या षटकातले अजूनही बाकी आहेत. पुढचा चेंडू पाहूया अनुप शिवलकर साठी. अनुप काय करतो आपल्या संघासाठी पाहण्यासारखं आहे, कारण अतिशय महत्वपूर्ण सामना आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये नक्कीच हळूहळू प्रेक्षकांची संख्या या स्टेडियमवरती वाढताना दिसते. हळूहळू जर विचार केला या स्टेडियमवरती कॅपॅसिटी आहे जवळजवळ 25 लाख प्रेक्षक इथे बसू शकतात, परंतु हळूहळू हे मैदान खचाखच भरताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा निखिलचा पुढचा चेंडू अनुपसाठी ऑफ साईड ऑफ स्टंप, खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा स्वेअरचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 14. थोडासा जर विचार केला तर फलंदाज फसताना दिसत आहे, चेस इथे होत नाहीये. पण अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये जय भैरी भवानी कशा पद्धतीचा खेळ करते, त्याचे फलंदाज काय करतात हे महत्वाचं आहे. अनुपसाठी हा चांगला चेंडू पंच केलाय ऑफसाईडच्या दिशेनं. कव्हरच्या क्षेत्ररक्षक रुपेश तिथं तैनात आहे. एकच धाव मिळते. एका धावेनं काही फरक पडणार नाहीये. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 15. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. 35 धावांचं आव्हान आहे आणि 35 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज निखिल पाटील. मला वाटते 13 चेंडू 20 धावांची गरज. अजून सामन्यामध्ये ट्विस्ट बाकी आहे, कारण सामना अजून संपलेला नाहीये. अजूनही 13 चेंडू बाकी आहेत. 20 धावांची गरज आहे. थोडा जोरदार अपील केली गेली आहे. पंचांनी अपील फेटाळलाय. दुसरा षटकातला शेवटचा चेंडू जातोय निर्धाव. अर्थातच 12 चेंडू 20 धावांची गरज. दीपक सर, काय वाटतं या सामन्याकडे पाहून आपल्याला की 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. भैरी भवानी संघ चेस करील की या धावा डिफेन्स करेल घोडपदेव वारेचा संघ? बिल्कुल, अब टॉप पर पोजीशन बनाने के लिए हर रन, हर जोखिम भरा स्ट्रोक खेलने की आवश्यकता है. यहाँ पर जीत काफी मायने रखेगी और ऑलरेडी हम बता चुके हैं कि टॉप की टीम ही टूर्नामेंट के सीधे फाइनल में पहुंचेगी. तो इस समय 12 गेंदों पर 20 रनों की आवश्यकता है ये मुकाबला जीतने के लिए. हारेंगे जय भवानी की टीम, श्री भवानी की टीम, तो थोड़ा सा बॉलों से 20 रनों की आवश्यकता है, जबकि अनूप इस समय
सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। 12 बॉल शिवा यानी कि शिवराज, जो कि इस समय दाहिने हाथ से राइट आउट द विकेट से अनूप इस बार बीट हुए हैं। अब 11 गेंदों में 20 रनों की जरूरत है। गौरव देव की टीम बराबर इस मैच में हावी होने की कोशिश कर रहे हैं और ठेस पहुंचाने की कोशिश कर रहे हैं सिभैरी भवानी के टीम के लिए, लेकिन अब भी मैच खुला हुआ है। दोनों टीमों के लिए जीत का बराबरी का मौका है। राउंड के अनूप ने इस बार हवाई स्ट्रोक खेला है, गेंद के नीचे फील्डर वहां पर आउट। इसी के साथ ये अनूप शिवलकर आउट। काफी दूर वो खेलने का प्रयास में सीधे कैच में बैठे हैं। 10 बॉल 20 रनों की आवश्यकता। 20 रन चाहिए जीतने के लिए। एक एडवांटेज था मैच को जीतने का, ना बल्कि ये जीत सबसे बेहतरीन जीत और वो भी फाइनल की तरफ पहुंचा सकती है। लेकिन अब भी 10 गेंदें 20 रन की आवश्यकता है। पराग को भेजा गया है इस समय बैटिंग करने के लिए। पराग वाडेकर मैदान पर आ चुके हैं। 10 बॉल 19 रन। गौरव 10 गेंदों के ऊपर 20 रनों की आवश्यकता त्रिभैरी भवानी की टीम के लिए। कोतोड़े का यह ऐतिहासिक मैदान जहां पर T4 का मुकाबला खेला जा रहा है और इस समय बॉलिंग मार्ग पर फिर से एक बार शिवराज इस पिच ओवर द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं, जो कि स्ट्राइक पर पराग सामना करने के लिए तैयार है। इस समय पराग वाडेकर सामना करेंगे। ये गेंद और पराग गेंद को खेलना चाहते थे, ऑफ स्टंप से काफी मारी गेंद, वाइड बॉल का इशारा। 19 रन चाहिए जीतने के लिए, जबकि 10 गेंदें शेष है। एक कड़ा मुकाबला है, लेकिन काफी ज्यादा बाहर ये गेंद डाली थी। फिर से शिवराज राइट विकेट से गेंद करके फुल टॉस पेन पर गेंद को ड्राइव चेक कवर की दिशा में एक लौता रन मिला पराग के लिए। अब 18 रनों की आवश्यकता है। 9 गेंदें 9 बॉल 18 रन चाहिए मैच को जीतने के लिए। 9 बॉलों में 18 रनों की आवश्यकता। पप्पू सालवी एक अनुभव भरे खिलाड़ी है। जिस तरीके से सावकार यूनिवर्सिटी की टीम में पिंटिया है, उतना अनुभव उनके पास है। ये देखना किस तरह से बैटिंग करेंगे। एक बार बीट हुए हेलमेट हम लोग कैप्टन और आउट इसी के साथ। ये लेग बिफोर आउट हुए हैं। गेंद को घुमाना चाहते थे, गेंद पैरों में टकरा गई है। पप्पू सालवी बैक टू द पेविलियन। 8 बॉल 18 रन की आवश्यकता। भैरी भवानी राहत की सांस ले रही होगी, जहां कई बेटे हैं सावकार 11 के टीम के खिलाड़ी, उसमें उन्होंने थोड़ी सी राह देख रहे हैं, थोड़ी सी खुशी उनके मन में आ रही है। यदि भैरी भवानी ये मैच गंवाती है तो लगभग टॉप पर रहने का अधिकार मिलेगा, टॉप पर रहने की उम्मीद कायम बनेगी। 8 गेंदों पर 18 रन। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कुछ भी हो सकता है इस मैच में, लेकिन इस समय धड़कने दिलों की धड़क रही होगी सावकार 11 के प्लेयरों की। यदि ये मैच गंवाती है भैरी भवानी तो नंबर 2 पर रहेगी। यदि ये मैच यहां पर जीतते हैं तो काफी अच्छे टॉप पर रहने का भी उनको मौका मिलेगा। टॉप पर रहने वाली टीम सीधे फाइनल में जाने वाली है। और इसमें शिवराज गेंद करते हुए बैट्समैन के लिए इस बार गिरावा में है, कैच आउट होने का खतरा अरसे के साथ। ये कैन ड्रॉप, ये मैच लगभग हाथ से निकलता हुआ। 7 बॉल 17 रनों की जरूरत है। जीत और हार के बीच है भैरी भवानी की टीम, जो कि इस समय बैट्समैन थे मयूर के बल्ले से गेंद हवा में उछली थी, लेकिन कैच नहीं मिला है। एक लौती उम्मीद है पराग, जो कि सामना करने के लिए तैयार है इस ओवर में। ये गेंद और पराग वाडेकर ने क्या स्ट्रोक लगा दिया है। गेंद बाउंड्री के ऊपर से जा रही है। ये शानदार छक्का पराग के बल्ले से निकलता हुआ। अब 11 रनों की जरूरत। 3 बॉल 3 छगे 500 रुपये, 3 बॉल 3 विकेट 500 रुपये। दुर्वांग प्रसाद कदम, दुर्वांग प्रसाद कदम, इनके तरफ से 3 विकेट और 3 छक्के
500 का कैश प्राइज है। और पराग ने यहाँ पर शानदार छक्का जड़ा दिया है। 6 गेंदे 11 रन जीतने के लिए बना रहे हैं। 6 गेंदों में 11 रन जब छक्का लग जाता है तो सावकार इलेवन के प्लेयरों की दिलों की धड़कनें और बढ़ जा रही है। 6 गेंदों पर 11 रन की आवश्यकता है। टॉप पर 2 टीमें पहुंचने की संभावना बनी हुई है। ऑलरेडी सावकार इलेवन टॉप पर है और टॉप पर रहने वाली टीम सीधे फाइनल खेलने वाली है। 6 जर विचार केला गेला तर नक्कीच या सामन्यामधले ट्विस्ट शेवटचे 6 चेंडू असणार आहेत. या 6 चेंडूवरती डिसाइड होणार आहे या स्पर्धेचा टॉपर कोण असणार आहे आणि टॉपर देखील पाहायला मिळणार आहे आपल्याला की या स्पर्धेमधले हे 6 चेंडू 11 धावा जर भैरी भवानी संघाने जर काढल्या तर कदाचित तो टॉपला फिनिश करेल. सावकार इलेव्हन वाट बघतोय की ते 11 रन बनवून नकोत म्हणजे मी इथूनच ढोल ताशा वाजवायला सुरुवात करीन आणि घोडपदेव वारे आपल्याला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेरचा पिकअप केलाय परंतु जातोय डिक्लेअर झोन मध्ये केवळ एकाच धावेसाठी. धावसंख्या होते 25. 5 चेंडू 10 धावांची गरज. अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये प्रणव हे 5 चेंडू निर्णायक टाकतोय आणि मागच्या सामन्यामध्येचा हिरो प्रणव म्हटलं जातं तर सलग 4 विकेट त्यानं काढल्या होत्या आणि अतिशय महत्वपूर्ण सामन्यात सलग 3 षटकार मारले तर रोख 500 रुपये आणि जर सलग 3 विकेट काढले तरी 500 रुपये असणार आहे. ते दुर्वांग समीर कदम यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू येतोय प्रसाद आणि हा चेंडू जातोय सीमारेषेवरती. प्रसाद कदमच्या माध्यमातून सामना सुरू ठेवायचा आहे. पंचांचा निर्णय अतिशय महत्वाचा राहणार आहे. लाईनमननी लक्ष द्यायचं आहे. अतिशय महत्वाचा सामना आहे. तो जाऊ नको सर लास्टपर्यंत पाहूया अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. पाहूया निर्णय फार महत्वाचा आहे. दुर्वांग प्रसाद कदम यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार खेचले तर रोख 500 रुपये. सलग 3 विकेट काढले 500 रुपये असं बक्षीस असणार आहे. अतिशय महत्वाचा सामना आहे.
उसका फैसला होने वाला है। लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और काफी रोमांचक ये फील्ड प्लेसिंग देखने को मिली, जबरदस्त फील्ड एफर्ट देखने को मिला है। लेकिन बड़े स्ट्रोक की उम्मीद एक तरफ, ये 6 रन का इशारा हो चुका है और इसी के साथ अब जीतने के लिए मात्र 4 रनों की आवश्यकता। 4 बॉल 4 रन चाहिए जीतने के लिए। लाइनमैन, सभी लाइनमैन तैयार है अपने लाइनमैन की जगह पर। 4 बॉलों में स्पोर्ट्स महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचे जे आयोजक आहेत त्यांनी लाईनमन म्हणून जायचं आहे. लाईनमन जरा लगेचच आपापली जागा घ्या आणि जे खेळाडू लाईनवरती उभे आहेत त्यांनी कृपया चार. लाईनवरती उभे राहू नका. जे खेळाडू अतिरिक्त जे आहेत ते लाईनवरती उभे आहेत त्यांनी कृपया लांब राहा, कारण फलंदाजांना अंदाज येत नाहीये त्याच्यामुळे. 4 बॉलों पर 4 रनों की जरूरत है ये मुकाबला मैच जीतने के लिए। स्ट्राइक पर सामना करते हुए बल्लेबाज, इस बार की भी गति की गेंद को फ्लाई शॉट खेला, वन बाउंड के मारने के बाद 4 रनों के लिए जबरदस्त जीत यहां पर मिली है और इस समय टॉप की पोजीशन पर टीम आ गई है। सावकार 11 और बहरी भवानी की टीम जबरदस्त फॉर्म दिखाते हुए इस टूर्नामेंट में। अब फैसला होगा कि कौन सी टीम टूर्नामेंट के फाइनल में खेलेगी और कौन सी 2 टीमें रहेगी जिसमें कि सेमीफाइनल का मैच होगा।